बुलंद आवाज महाराष्ट्राचा। एक मिनिट या साईडला या सगळे तिकडे तिकडे फोटो ये ना छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी। मान्यवर आपण सर्वांनी आदरणीय गटविकास अधिकारी सुप्रिया चव्हाण मॅडम यांना मी विनंती करतो की त्यांनी या सुंदर अशा कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं। आदरणीय सुप्रिया चव्हाण मॅडम। पंचायत समिती कोरेगाव अंतर्गत पंचायत समिती कोरेगावची नवीन प्रशासकीय इमारत बांधणे या कामाचा भूमिपूजन कार्यक्रम सोहळा आता संपन्न झाला। या कार्यक्रमाच्या प्रसंगी आपण या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल सगळ्यांचे आभार मानते। आज या ठिकाणी कार्यक्रमाचे नियोजन प्रसंगी आपल्या भूमिपूजन कार्यक्रमाच्या सर्व सोहळा प्रसंगी आपले माननीय आमदार महेश संभाजी राजे शिंदे उपाध्यक्ष कृष्णपती विकास महामंडळ यांच्या हस्ते नुकताच आपला भूमिपूजन सोहळा संपन्न झाला आणि पण झाले। त्या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहिले तसेच या कार्यक्रमामध्ये उपस्थित असणारे आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवर त्यामध्ये मनोरंजन घोरपडे जिल्हा नियोजन समिती, सुनील खत्री साहेब संचालक जिल्हा मध्यवर्ती बँक, धैर्यशील कदम साहेब जिल्हा भाजप अध्यक्ष, भीमराव पाटील काका जिल्हा नियोजन सदस्य, विजयराव घोरपडे अध्यक्ष, संजय गांधी निराधारण, राहुल कदम माजी जिल्हा परिषद सदस्य, पोपटराव करपे माजी जिल्हा परिषद सदस्य, किरण बर्गे साहेब माजी जिल्हा परिषद सदस्य, दत्तात्रय धुमाळ सदस्य माजी दत्तात्रय धुमाळ जिल्हा नियोजन समिती सदस्य, राजाभाऊ फतेसिंग बर्गे प्रथम नगराध्यक्ष, तसेच अनिल गोदे सर, नगराध्यक्ष दीपाली बर्गे मॅडम, उपनगराध्यक्ष सुनील बर्गे साहेब, जिल्हा नियोजन सदस्य राहुल बर्गे साहेब, खरेदी विक्री चेअरमन शहाजी घोटे साहेब, तसेच माजी उपसभापती पंचायत समिती कोरेगाव संजय साळुंखे साहेब, माजी जिल्हा परिषद सदस्य अभय कावरे साहेब, जिल्हा नियोजन तालुका अध्यक्ष संतोष जाधव साहेब, तसेच निलेश यादव साहेब, संजय काटकर साहेब, अर्जुन युग माजी उपसभापती, तसेच नवनाथ केंद्रे साहेब माजी पंचायत समिती सदस्य, जयवंत पवार साहेब माजी पंचायत समिती, विलास पवार साहेब माजी पंचायत समिती सदस्य, अण्णा निकम साहेब माजी पंचायत समिती सदस्य, तसेच रवींद्र गोतावजी साहेब माजी पंचायत समिती सदस्य, तसेच आपले या कार्यक्रम प्रसंगी जिल्हा स्तरावर उपस्थित राहिलेले आपले अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गुले साहेब, तसेच कार्यकारी अभियंता महसूल मोदी साहेब, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणी पुरवठा स्वच्छता क्रांती बोरावटे मॅडम, तसेच आपल्या तालुक्याचे तहसीलदार संगमेश कोडे साहेब, तसेच आपल्या तालुक्यातील उपअभियंता रेहाना मुल्ला मॅडम आणि उपअभियंता ग्रामीण पुरवठा आंधळे साहेब, त्याबरोबरच या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले सर्व माजी जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य, पदाधिकारी, सर्व माननीय सरपंच, माननीय उपसरपंच, सन्माननीय सर्व सदस्य, तालुकाचे सर्व खातेकरून अधिकारी कर्मचारी, आशाताई, अंगणवाडी सेविका, सर्व ग्रामविकास अधिकारी आणि ग्रामसेवक या प्रसंगी या ठिकाणी उपस्थित राहिले।
कुठल्याही त्यांच्या समस्या असतील तर सर्व विभागामध्ये समन्वय करत असेल तर त्यांना भरपूर हेलपाटे म्हणावं लागत होते, त्यांना त्रास होत होता आणि त्रास कमी करण्याच्या दृष्टीने आपल्या माननीय आमदार साहेबांनी याच्यामध्ये लक्ष घालून या कार्यक्रमाचे जे शुभारंभ कार्यक्रम म्हणजे भूमिपूजन कार्यक्रमापर्यंत आपला कार्यक्रम आलेला आहे. त्याच्यामध्ये पूर्ण आता नवीन जी इमारत होणार आहे ती नवीन इमारत जवळजवळ 23,27,37,00,000 रुपये निधी इमारतीसाठी आपल्याला मंजूर झालेला आहे आणि सुसज्ज आणि आदर्श इमारत या ठिकाणी उपस्थित राहणार आहे. यामुळे काय होणार आहे, बऱ्यापैकी काय आता पंचायत समिती विभागांतर्गत बांधकाम असेल, पाणी पुरवठा असेल, महिला बालकल्याण विभाग असेल, शिक्षण असेल, पशुसंवर्धन आहे, कृषी विभाग आहे, MRDS आहे, SBM आहे, उमेद आहे, असे अनेक विभाग या एका छताखाली येणार आहे. त्यामुळे सगळ्यांच्या कामामध्ये सगळ्यांच्या कामामध्ये सुसज्ज म्हणजे लोकांचे जे हाल होणार होते ते होणार नाही आणि सर्व कामं लवकर मार्गी लागली जाणार आहे. आणि या इमारतीमध्ये काय असेल याबद्दल थोडं तुम्हाला त्याचे दाखवले जाणार दाखवले जाणार. त्याच्यामध्ये आपल्या लोकप्रतिनिधीसाठी अजूनही जाणणे असणार आहे, वातावरणामध्ये सभागृह असणार आहे, अधिकारी कक्ष आणि पार्किंगसाठी स्वतंत्र व्यवस्था असणार आहे. हे सर्व या इमारतीमध्ये असणार आहे. या इमारतीमध्ये सगळे कामं मार्गी लागणार आहे. आता थोडक्यात जर आपल्या पंचायत समितीचे सांगायचं म्हटलं तर पंचायत समिती आपली केंद्र आणि राज्य सरकारची विविध योजना राबवते. आपल्याला यामध्ये प्रामुख्याने बांधकाम विभाग असेल तो पायाभूत सुविधा विकास केंद्रावर भर दिला जातो. पाणी पुरवठा विभागामार्फत जलजीवन असेल किंवा पाणी पुरवठ्याच्या समस्या असेल त्या सोडवण्यासाठी प्रयत्न केला जातो. कृषी विभागामध्ये वैयक्तिक स्वरूपाची योजना असतील किंवा कृषी विभागामार्फत ज्या राबवणाऱ्या योजना या ठिकाणी दिल्या जातात. तसं MRDS आपल्या वैयक्तिक स्वरूपाच्या योजना राबवल्या जातात. स्वच्छ भारतमध्ये किंवा पाणी पुरवठा असेल किंवा जलजीवन मिशन असेल पाणी पुरवठा स्वतःच्या बळकटी करण्याचं काम सुरू आहे. आरोग्य विभागामध्ये आरोग्यविषयक सुविधा पुरवल्या जातात. विशेषतः कोरोना कालावधीमध्ये आपल्या आरोग्य विभागाचं महत्त्व आपल्याला सगळ्यांना समजलेलं आहे. सध्या शिक्षण विभागांतर्गत शैक्षणिक गुणवत्ता वाढीचं काम सुरू आहे. आपल्या आता आपल्या इंग्रजी माध्यमाच्या शाळांच्या समोर आपल्या शाळा चांगल्या चालाव्या यासाठी मॉडेल स्कूल प्रकल्प आता आपण शिक्षण विभागामार्फत हाती घेत आहोत. तसेच आरोग्य विभागामार्फत ज्या नागरिकांच्या हरवतात त्याच्यामध्ये स्मार्ट BSC हा प्रोजेक्टही आपण आता या वर्षापासून राबवत आहोत. तसेच महिला बालकल्याण अंतर्गत आपण 0 ते 6 वर्षातील मुलांना पूर्व प्राथमिक शिक्षण आणि शैक्षणिक गोडी निर्माण करण्याचं आपण या ठिकाणी काम करतो. तसेच मुंबई विभागात महिला सक्षमीकरणाचं काम करतो. बचत गटाच्या माध्यमातून आपण महिलांना सक्षमीकरण करण्याचं काम या ठिकाणी पंचायतीच्या माध्यमातून करत असतो. तसेच घरकुल विभागामध्ये आपल्याला प्रधानमंत्री आवास योजना असेल, रमाई आवास योजना असेल, पारधी आवास योजना असेल, आता विशेषतः ज्यामध्ये सुरू झालेली मोदी आवास योजना असेल, यामधून आपण SBC, OBC, ओपन आणि 15 मुक्त वर्षानंतर NT समाजातील लाभार्थ्यांना घरकुल देण्याचं काम या ठिकाणी आपण करतो. तसेच समाज कल्याण विभागांतर्गत आपण अनुसूचित जाती जमाती असतील, दिव्यांग बांधव असेल यासाठी विविध योजना आपण या ठिकाणी राबवत असतो. आणि आपला ग्रामपंचायत विभाग आहे तो आपल्या तालुक्यामधील 142 ग्रामपंचायत असतील त्या ग्रामपंचायतमध्ये राबवल्या जाणाऱ्या केंद्र आणि राज्य शासनाच्या ज्या योजना आहेत त्याच्यामध्ये समन्वय साधण्याचं काम ग्रामपंचायत विभागामार्फत होतं. असंही आपलं पंचायत समितीचं काम चालतं आणि आपल्या पंचायत समितीचं काम करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना त्यापैकी बऱ्यापैकी आपल्या कर्मचारी अधिकारी वर्ग आपल्या कार्यालयीन वेळ आपल्या दिवसभराच्या वेळ कार्यालयामध्ये व्यतीत करत असतो. त्यावेळी व्यतीत करताना त्यांना जर असे अत्याधुनिक आणि वातानुकूलित जर कार्यालय असेल तर ज्यांना कोणाच्या समस्या असेल, आरोग्याची समस्या असतील, इतर समस्या असतील तिचं माग करणं शक्य होईल. आणि या ठिकाणी आपल्या जे पंचायत समितीच्या माध्यमातून कोरेगाव योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत बऱ्याच योजना राबवल्या गेल्या आणि इथून पुढे माननीय आमदार साहेबांच्या अध्यक्षतेखाली असेल किंवा येथील पदाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली असेल आपलं काम चालूच राहणार आहे. आणि परत एकदा मी माननीय आमदार साहेबांनी जे प्रयत्न केले आणि आपली इमारत लवकरात लवकर पूर्ण व्हावी अशी अपेक्षा व्यक्त करते. आणि ह्या ज्या इमारतीचं जे मंजूर झालेलं जे निधी आहे त्याच्यामध्ये आपल्या फर्निचरसाठी व्यवस्था नाही. त्यामध्ये आपल्या पदाधिकारी असतील, मान्यवर असतील किंवा आमदार साहेबांनी त्यामध्ये लक्ष घालावं, हा प्रश्न मार्गी लावावा हे अपेक्षा व्यक्त करते आणि माझे लांबलेलं प्रस्ताव थांबवते. धन्यवाद. सर्वांनी काळातून मान्यवर मंडळींचा सत्कार होतोय. आदरणीय साहेब, माजी उपसभापती अर्जुन यांचा साहेबांचे शुभाशय सन्मान होतो. यानंतर नवनाथजी केंद्रे माजी पंचायत समिती सदस्य यांच्या कार्यक्रमाच्या स्थळी साहेबांच्या मान्यवरांचे शुभाशय सन्मान होतोय. त्याचा त्यांनी स्वीकार करायचा. नवनाथजी केंद्रे माजी पंचायत समिती सदस्य दादा, काय अजून आपण सर्वांनी
त्यांना दाद द्यायची। यानंतर साहेबांच्या शुभ हस्ते जयवंतरावजी पवार माजी पंचायत समिती सदस्य जयवंतराव पवार दादा यांचाही सन्मान होतोय। आपण कृपया पुढे यायचे। माजी नगरसेवक कोरेगाव शहर जयवंतराव पवार दादा आपलं साहेबांच्या शुभ हस्ते सन्मान होतोय। यानंतर माजी पंचायत समिती सदस्य विलासरावजी पवार काका विचुले आपला सन्मान होतोय। आपण व्यासपीठावर सन्मान स्वीकारायचा आहे। काय मागा तुमच्या चला विलास काका विलासजी पवार पंचायत समिती सदस्य माजी पंचायत समिती सदस्य कोरेगाव यांचा सन्मान होतोय। यानंतर संजयजी साळुंखे नाना उपसभापती कोरेगाव पंचायत समिती यांचा सन्मान होतोय। नाना आपण व्यासपीठावर साहेबांच्या शुभ हस्ते सन्मान स्वीकारायचा आहे। यानंतर संजय नानांच्या नंतर आपासून निकम माजी पंचायत समिती सदस्य यांचा सन्मान होतो। कृपया व्यासपीठावर यायचे। आपासून निकम या आपाजी निकम यांच्यानंतर रवींद्रजी बोतांची यांनी व्यासपीठावर यायचे। आपला सन्मान होतोय। आपासून निकम यांच्यानंतर रवींद्र बोतांची आपण व्यासपीठावर यायचे। देवराजी पाटील काका नियोजन मंडळाचे विद्यमान सदस्य यांचा सन्मान होतोय। यानंतर कोरेगाव शहराचे नगरसेवक माजी जिल्हा परिषद सदस्य किरणजी बर्गे नाना आपला सन्मान होतोय। आपण पुढे साहेबांच्या शुभ हस्ते सन्मान स्वीकारायचा आहे। किरणजी नाना नंतर वाठा जिल्हा परिषदेचे माजी जिल्हा परिषद सदस्य राहुलजी गरम बापू आपला सन्मान होतोय। आपण सन्मान स्वीकारायचा आहे। माजी जिल्हा परिषद सदस्य राहुलजी गरम बापू राहुल बापूंच्या नंतर जिल्हा परिषदेचे माजी जिल्हा परिषद सदस्य पोपटरावजी करपे यांचा सन्मान होतोय। पोपटराव करपे यांनी व्यासपीठावर येऊन सन्मान स्वीकारायचा आहे। पोपटरावजी करपे माजी जिल्हा परिषद सदस्य आपला यानंतर सन्मान होतोय। यानंतर आता नुकतीच त्यांची निवडणूक झाली असणे सोनके गावचे ज्येष्ठ मार्गदर्शक नियोजन मंडळाचे विद्यमान सदस्य दत्तात्रयजी धुमाळ भाऊ आपला सन्मान होतोय। आपण त्याचा स्वीकार करायचा आहे। प्रशासकीय इमारतीच्या प्रसंगी उपस्थित असलेले कृष्णा विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आणि आमदार महेशजी शिंदे साहेब, या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले माननीय वैरेशन दादा, मनोज दादा घोरपडे साहेब, त्याप्रमाणे भीमराव काका, बँकेचे संचालक ठाकरे साहेब, या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व मान्यवर, त्याप्रमाणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य, पंचायत समितीचे माजी सदस्य, या ठिकाणी उपस्थित असलेले जिल्हा परिषदेचे विविध खात्याचे अधिकारी, त्याप्रमाणे तालुका स्तरावरील सर्व तहसीलदार साहेब, BDO मॅडम, त्यांचे सर्व सहकारी, त्याप्रमाणे उपस्थित असलेले सर्व कर्मचारी, तालुक्यातून या ठिकाणी या कार्यक्रमास उपस्थित असलेले सर्व गावचे सरपंच, पत्रकार मित्र, मी जिल्हा परिषदेच्या वतीने या ठिकाणी आज या सर्व उपस्थित मान्यवरांचं
पुन्हा एकदा स्वागत करतो. आपल्याला माहिती आहे पंचायत समिती हे अतिशय महत्त्वाचं शासकीय कार्यालय, ज्यामध्ये ग्रामीण भागातल्या प्रत्येक नागरिकाला या कार्यालयाची कधी ना कधी कामाच्या निमित्तानं आवश्यकता भासत असते. आणि विशेषतः 73व्या घटनादुरुस्तीनंतर पंचायत राज संस्थांना बळकटीकरण भूमिका शासनाने घेतल्यानंतर त्यामध्ये विशेषतः ग्रामपंचायतीच्या कामकाजामध्ये आमूलाग्र त्या ठिकाणी बदल झालेले आहेत. आपल्याला माहिती आहे वित्त आयोगाचा निधी हे ग्रामपंचायतीने येतोय. आपली सरकार सेवा केंद्र, त्याचप्रमाणे नरेगासारख्या योजना, अनेक योजना 73व्या घटनादुरुस्तीनंतर आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्याकडं अनेक योजनांचा हस्तांतरण झाले. आणि या सर्व योजना राबवण्यासाठी एकाच ठिकाणी या कार्यालयाची आवश्यकता आहे. आज आपण पाहतोय पंचायत समितीचं BDOचं ऑफिस एका ठिकाणी आहे, गट शिक्षण अधिकाऱ्यांचं ऑफिस एका ठिकाणी आहे, बांधकामचं ऑफिस एक ठिकाणी आहे, पाणी पुरवठ्याचं ऑफिस एक ठिकाणी आहे. आणि मग एखाद्या सरपंचाला जर या सर्व कार्यालयामध्ये जायचं असेल तर त्या ठिकाणी अधिकारी आहेत किंवा नाही, त्याची उपलब्धता आणि पुन्हा वेगवेगळ्या ठिकाणी जाणं याच्यामध्ये बराचसा कालावधी त्यांचा होतो. आणि काही ठिकाणी अधिकारी जिल्हा स्तरावर मिटिंगला गेले, दौऱ्यावर गेले, त्या ठिकाणी त्यांची भेट पण होत नाही, त्यामुळं त्या ठिकाणी खूप समान होतो. शिवाय ग्रामस्थांनी एकाच ठिकाणी ही कार्यालय असतील तर समन्वयाच्या दृष्टीनं हे अतिशय गरजेचं आहे. एकाच छताखाली सर्व कार्यालय त्या ठिकाणी असली पाहिजे. ही बाब ओळखून माननीय आमदार साहेबांनी गेल्या 7-8 महिन्यापासून या कार्यालयासाठी आता प्रयत्न केले. सुरुवातीला आम्ही हे 15 कोटीचे एस्टिमेट केलं होतं, कारण 15 कोटीच्या पुढे गेलं तर राज्य स्तरावर माननीय मुख्य सचिव महोदयांच्या अध्यक्षतेखाली एक हाय पॉवर कमिटी आहे आणि त्यांच्यासमोर हे प्रेझेंटेशन करावं लागतं PWDच्या सचिवाला. ही इमारत 15 कोटीच्या पुढे कशासाठी आवश्यक आहे. शेवटी आमदार साहेब म्हणजे आपण हाय पॉवर कमिटी समोर जाऊ, पण कुठल्याही परिस्थितीत आपण जो आर्किटेक्चरने प्लॅन केलेला आहे तोच प्लॅन शासनाकडून मंजूर करून घ्यायचा. आणि त्या ठिकाणी त्यांनी हाय पॉवर कमिटीकडे हे तारीख लवकर मिळण्यासाठी माननीय ग्रामविकास मंत्री महोदयांच्या माध्यमातून त्या ठिकाणी प्रयत्न केले. आणि आपल्या जिल्ह्यामध्ये अशा प्रकारची 23 कोटीची प्रशस्ती इमारत ही पहिलीच इमारत आहे. आपल्या दृष्टीने आनंदाची गोष्ट आहे. या इमारतीमध्ये बेसमेंटला पार्किंग आहे, त्याच्यानंतर ग्राउंड फ्लोअर आहे आणि त्याच्यावरती 2 मजले आहेत. आज आपण पाहतोय एखादी बैठक घ्यायची म्हणलं सरपंच आणि ग्रामसेवकाची तरी हॉल उपलब्ध नाही. त्याचबरोबर राज्य शासनाची विविध कार्यालयाचे कर्मचारी असतील, कृषी सहाय्यक, तलाठी, ग्रामसेवक यांची एकत्र बैठक घ्यायची म्हणलं तरी हॉल उपलब्ध होत नाही. त्या दृष्टीनं या इमारतीमध्ये जवळपास 400 क्षमतेचं एक सभागृह आहे, त्याचबरोबर 100 क्षमतेचं एक स्वतंत्र सभागृह आहे. आणि एका वेळी आपण 2 मोठ्या सभा त्या ठिकाणी आयोजित केल्या तर त्याही घेऊ शकतो. अशा प्रकारचे हे सुसज्ज कार्यालय या ठिकाणी आपण या भूमिपूजनाच्या निमित्ताने या ठिकाणी आज शुभारंभ माननीय आमदार साहेबांच्या हस्ते त्या ठिकाणी करतोय. लवकरच ही इमारत पूर्ण होईल आणि आपल्याला ती वापरासाठी येईल अशी आपण अपेक्षा करूया. यामध्ये फर्निचरच्या बाबतीत आपल्याला आता या इमारतीचा पूर्ण होण्याचा कालावधी जवळपास 2 वर्ष आहे आणि इमारत अंतिम टप्प्यात आल्यानंतर फर्निचरचंही त्या ठिकाणी काम निश्चित साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला त्याची मंजुरी मिळेल. आपण हे सुसज्ज असं कार्यालय जे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या त्याचप्रमाणे कोरेगावच्या वैभवामध्ये भर पडेल अशा प्रकारचं कार्यालय लवकर पूर्ण होईल अशा प्रकारची मी आपल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी याची इच्छा व्यक्त करतो आणि 2 शब्द थांबवतो. धन्यवाद. सन्मान करायचा, साहेबांनी त्याचा स्वीकार करायचा. धन्यवाद. साहेबांच्या नंतर
श्री मॅडम सुप्रिया चव्हाण आदरणीय आपल्या सातारा जिल्ह्याचे भाजपचे जिल्हाध्यक्ष आदरणीय धैर्यशील कदमदादा यांचा सन्मान करतील. सुप्रिया चव्हाण मॅडम त्यांचा सन्मान करतील. त्याचा धैर्यशील कदमदादा यांनी स्वीकार करावा. यानंतर आपल्या सातारा जिल्हा बँकेचे विद्यमान संचालक सुनील खत्री साहेब यांचा सत्कार रेहाना मुल्ला मॅडम उप अभियंता बांधकाम विभाग यांच्या शुभ हस्ते खत्री साहेबांचा सन्मान होते. खत्री साहेबांनी त्याचा स्वीकार करायचा. हो. यानंतर उप अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा श्री राघव सर यांच्या शुभ हस्ते मनोजदादा घोरपडे युवा नेते उत्तर कराड याचा सन्मान होते. त्याचा त्यांनी मनोजदादांनी स्वीकार करावा. आंबळे सर आपण त्याचा स्वीकार करावा. आणि या सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांचा सत्कार आपण आपल्या तालुक्याचे कार्यशील आमदार आदरणीय महेश शिंदे सर यांच्या शुभ हस्ते होईल. यामध्ये अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय गुले साहेब महादेवजी गुले साहेब यांचा सन्मान आदरणीय महेश शिंदे साहेब आपल्या शुभ हस्ते व्हावा. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय गुले साहेब यांचा सत्कार आदरणीय महेश शिंदे साहेब यांच्या शुभ हस्ते होते. यानंतर कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग मोहसिन मोदी मॅडम यांचा देखील सन्मान होतोय. साहेबांच्या शुभ हस्ते मोहसिन मोदी मॅडम या आपला देखील साहेबांच्या शुभ हस्ते सन्मान होतोय. यानंतर उपमुख्य कार्यकारी पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग आदरणीय क्रांती बोराटे मॅडम आपला देखील सन्मान होतोय साहेबांच्या शुभ हस्ते. त्याचाही आपण स्वीकार करायचा. मोहसिन मोदी मॅडम मोदी सर यानंतर मी आपल्या कोरेगाव तालुक्याच्या व्हिडिओ सुप्रिया चव्हाण मॅडम यांना विनंती करतो की कार्यक्रमाच्या सोयी काही मान्यवर मंडळी उपस्थित आहेत त्यांचाही आपल्या शुभ हस्ते सन्मान व्हावा. बाकीच्या सर्व अधिकाऱ्यांनी आपण सर्वांनी बसावं. यामध्ये संजय गांधी निवादाचे अध्यक्ष आदरणीय विजयरावजी घोरपडे भाजपचे ज्येष्ठ नेते यांचा सत्कार चव्हाण मॅडम यांच्या शुभ हस्ते होते. चव्हाण मॅडम आपण त्याचा स्वीकार करावा. अधिकारी वर्गाने आपण सर्वांनी बसून स्थानापन्न घ्यायचे. अध्यक्ष विजयरावजी घोरपडे यांचा सन्मान होते. आपण त्याचा स्वीकार करायचा. यानंतर नगराध्यक्ष दीपाली बर्गे यांचा सन्मान चव्हाण मॅडमने शुभ हस्ते होते. बर्गे मॅडमने त्याचा पुढे जाऊन सन्मान स्वीकारायचा. ठीक आहे. यानंतर आमचे मित्र आणि कोरेगाव तालुक्याचे प्रथम नगराध्यक्ष राजाभाऊजी फतेसिंग बर्गे आपला सन्मान होते. चव्हाण मॅडम मनोजदादांच्या शुभ हस्ते होते. आपण राहुल बर्गे आपण त्याचा स्वीकार करायचा. यानंतर आमचे दुसरे मार्गदर्शक नियोजन मंडळाचे सदस्य राहुलदादा बर्गे यांचाही सन्मान होतोय. मी घोरपडे साहेबांना विनंती करतो आपण राहुलदादांचा सन्मान करायचा आहे. यानंतर आमच्या कोरेगाव तालुक्याचे तालुका अध्यक्ष संतोषरावजी जाधव आबा आपला सन्मान होते. आपण त्याचा स्वीकार करायचा आहे. संतोष आबा जाधव आपला सन्मान होते. आपण त्याचा स्वीकार करायचा आहे. चव्हाण मॅडम आपण तालुका अध्यक्षांचा सन्मान करावा. ठीक आहे. यानंतर आगीने केंद्रे सर आपला देखील सन्मान होतोय. साहेबांच्या शुभ हस्ते आपण त्याचा स्वीकार करायचा आहे. आगीने केंद्रे साहेब कृपया व्यासपीठावर आपला सन्मान स्वीकारायचा आहे. पंचायत समिती सदस्य विकासजी राऊत आपला देखील सन्मान होतोय. कृपया आपण व्यासपीठावर यायचे. विकासजी राऊत आपण सन्मान स्वीकारण्यासाठी व्यासपीठावर यायचे. यानंतर आर्किटेक्ट या साहेबांच्या यानंतर कोरेगाव तालुक्याचे शिवसेनेचे तालुका अध्यक्ष संजयजी काटकर यांचा सन्मान होतोय. आपण त्याचा स्वीकार करायचा. संजयजी काटकर
अर्बन बँकेचे संचालक आदरणीय आणि बोधेसर आपला सन्मान होतोय, आपण त्याचा स्वीकार करायचा आणि बोधेसर कृपया पुढे झाला. संजय जिकाटकर आपला सन्मान होतोय. यानंतर उपनगराध्यक्ष सुनील आगरबर्गे आपला देखील सन्मान होतोय, आपण त्याचा स्वीकार करायचा. सुनील आगरबर्गे आपण पुढे यायचे, सन्मान स्वीकारायचं. सुनील आगरबर्गे मान्यवर विनंती आपण नामोल्लेख झाला, आपण ताबडतोब त्या स्वीकारायचं, सन्मान स्वीकारायचं. सुनील आगरबर्गे यांच्यानंतर शहाजी बोटी खरेदी संघ माजी चेअरमन वाघोली शहाजी बोटी आपला सन्मान होतोय, आपण त्याचा स्वीकार करायचा. शहाजी बोटीच्या नंतर अभयजी तावरे माजी जिल्हा सदस्य सातारा यांचाही सन्मान होतोय. श्री निलेशजी यादव आपला देखील सन्मान होतोय, आपण त्याचा स्वीकार करायचा. चला मान्यवर विनंती, निलेशजी यादव व्यासपीठावर या. कार्यक्रम वेळ झालेला, आपण ताबडतोब निलेशजी यादव शिमलगाव युवा नेते आपला सन्मान होतोय. तसेच नुकतेच यांची नेमणूक झाली नियोजन मंडळाचे सदस्य होती ते स्वर्गीय गावचे ज्येष्ठ मार्गदर्शक दत्तात्रयजी भाऊ आपला सन्मान होतोय. झाला आलेले सर्व सरकारचे मंडळी सर्वच प्रशासनाच्या वतीने आपल्या सर्वांचं आंदोलनापासून सहर्ष स्वागत आणि तितक्याप्रमाणे आभार मानतो, स्वागत करतो. यानंतर नेते किसनराव सावंत ज्येष्ठ नेते आपला देखील सन्मान होतोय. आजच्या कार्यक्रमाच्या संयोजनाच्या विनंतीला मान देऊन कोरेगाव तालुक्यातील सर्व पत्रकार मंडळी उपस्थित राहिले, त्यांचाही संयोजनाच्या दिवसात पाठवणी बरी आपण लक्ष्मीकांत साहेबांच्या शुभाचे सन्मान करायचा. संपादक सकाळ या विधानसभा मतदारसंघाचे आमदार, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष, आंतरराष्ट्रीय दर्जाचे कॅबिनेट मंत्री, कारण इमारत आंतरराष्ट्रीय दर्जाचे या ठिकाणी पंचायत समितीचे होते, त्याला माणूसही त्या पद्धतीचा लागतो, त्यावेळेला तशा दर्जाची इमारत. खरं तर महाराष्ट्र राज्य शासनामध्ये जर परराष्ट्र खातं असतं तर आम्ही तुमच्यासाठी परराष्ट्र मंत्री करा म्हणून शिफारस केली असते. हा तर मग लोकसभा लढवावी लागेल त्यामुळे त्यांच्या हस्ते संपन्न झालं. त्यांचे बंधू महेश शिंदे साहेब, तसंच या ठिकाणी उपस्थित असलेले भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष धैर्यशीलदादा कदम, आमचे मार्गदर्शक जिल्हा परिषदेचे माजी सदस्य भीमराव काका गायकवाड, आमचे मार्गदर्शक सुनीलजी खत्री, जिल्हा परिषदेचे ॲडिशनल शिव गुले साहेब, या कोरेगाव तालुक्याचे तहसीलदार संगमेशजी, तसंच BDO चव्हाण मॅडम आणि या ठिकाणी उपस्थित आमचे सर्वच सहकारी, समोर उपस्थित सर्व माता भगिनी. खरं तर कोरेगावच्या वैभवामध्ये भर घालणारी अशा पद्धतीची जवळपास 23.5 कोटी रुपयांची त्या ठिकाणी पंचायत समितीची अतिशय चांगल्या पद्धतीची आंतरराष्ट्रीय दर्जाच्या इमारतीचं त्या ठिकाणी भूमिपूजन संपन्न झालं. अतिशय जर कोरेगावमध्ये बघितलं तर जे काय आकडे या ठिकाणी ऐकायला मिळतात ते आम्हाला सारे खरे वाटतात, पण आमच्याकडे जर कराड उत्तरमध्ये किंवा सातारा जिल्ह्यामध्ये फिरलं तर लोक म्हणतात नुसतेच आकडे का नक्की काय आहे. एवढे हजारो कोटी रुपये एखाद्या मतदारसंघामध्ये विकास कामासाठी येतात हे जर बघितलं तर हे इथल्या आमदारांचंच या ठिकाणी श्रेय आहे. आज त्या 4 वर्षाच्या कालावधीमध्ये जर 4 वर्षापूर्वी कोण जर या कोरेगाव नगरीमध्ये आलं असलं, त्याच्यानंतर आज जर आलं तर या ठिकाणी या शहराचा चेहरा मोहरा संपूर्णपणे या ठिकाणी बदललेला आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे काय या ठिकाणी विकास कामं या कोरेगाव शहरामध्ये झाली तेवढे किंबहुना एका विधानसभा आमच्या मतदारसंघाचं जर साहेब जर तुम्ही बघितलं तर अख्ख्या मतदारसंघात एवढे पैसे सगळ्या एकटी मिळून आले, एवढे एकट्या कोरेगाव शहराला आले.
आज माझ्या जिल्हा परिषद गटातील तुमच्याकडे 5 गावं आहेत, ती सुद्धा इतकी समाधानी आहे की पलीकडची आजूबाजूची गावं म्हणतात की आम्ही खरं कोरेगाव विधानसभेत असतो तर बरं झालं, कोणाला काय मागायला जायची गरज लागली. ते एवढ्या मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी जो काही निधी होतोय तो निव्वळ आपल्या कार्यकर्तृत्वामुळे या ठिकाणी होतोय. आताच माझी फुले साहेबांशी चर्चा झाली, म्हणजे ह्या पंचायत समितीच्या इमारतीला महाराष्ट्र शासनाचा टाईप प्लॅन आहे आणि त्या टाईप प्लॅन प्रमाणे या ठिकाणी इमारत मंजूर होते. परंतु साहेबांनी मला सांगितलं की त्या ठिकाणी आपल्याला टाईप प्लॅन प्रमाणे इमारत बांधायची नाही, त्याला अतिशय चांगल्या पद्धतीचं एलिव्हेशन असलं पाहिजे आणि ज्या पद्धतीची गरज आहे ती गरज ओळखून त्या ठिकाणी ती इमारत असणं गरजेचं आहे. मग ते आर्किटेक्चरल प्लॅन आपल्या पद्धतीनं आहे त्या पद्धतीने या ठिकाणी मंजूर करणं गरजेचं आहे. आणि तसंच म्हणजे ही जर इमारत आपण बघितली त्या महाराष्ट्राच्या इमारतीपेक्षा वेगळी इमारत एवढीच एकमेव दिसणार, का तर त्या पद्धतीचा एकमेव आमदार आमचं त्या ठिकाणी त्या ताकदीचा आणि त्या जे काय म्हणतो ना आपण जिज्ञासू वृत्ती असेल त्या पद्धतीचे सर्वच गुण त्या ठिकाणी असल्यामुळे जे काय करायचे ते आपल्याला सर्वांपेक्षा अतिशय चांगल्या पद्धतीचं करायचे अशा पद्धतीची भूमिका या ठिकाणी आमदार साहेबांची आहे. आज आपण बघतोय नरेंद्रजी मोदी म्हणतायत की 2047 पर्यंत या ठिकाणी भारताला एक विकसित राष्ट्र म्हणून जगामध्ये आपल्याला स्थापित करायचे आहे. पण मला खात्री आहे 2027 पर्यंत कोरेगाव विधानसभा मतदारसंघ हा विकासाच्या दृष्टीनं 100% विकसित असेल. तुम्ही देशाच्या 20 वर्ष या ठिकाणी पुढे असणार आहे. तसंच जरा तुमच्याकडचं ज्ञान आमच्याकडे थोडंफार इकडे तिकडे येऊ द्या. आज तुम्हाला महाराष्ट्राची पाण्याची शेतीच्या पाण्याची जबाबदारी या ठिकाणी आदरणीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी दिलेली आहे आणि खरं तर त्या माध्यमातून आम्हाला अतिशय सहकार्य होते. आमच्याकडे 40 वर्ष गाजणारी धनगरवाडी योजना खरं तर आपल्या कार्यकालामध्ये त्या ठिकाणी पहिल्या दुसऱ्या टप्प्यातलं निघेल आणि ही योजना पूर्ण होईल. त्याचं भाग्य खरं तर तुम्हाला लाभेल. आपलं या योजनेवर चांगल्या पद्धतीनं लक्ष आहे. आणखी काय बरेचसे विषय आहेत. खरं तर आमचा कोरेगाव तालुक्यातील बराचसा भाग आमचा येतो, 2 सर्कल येतात, त्यांच्याकडे जरा पाण्याचं थोडंसं धोमचं जरा त्यांच्याकडे लक्ष द्या सर्वांसमोर आज या ठिकाणी आपल्याला सांगतोय. कारण आज पाण्याची परिस्थिती फार गंभीर आहे आणि या परिस्थितीमध्ये खरं तर त्या सगळ्या चाव्या तुमच्या हातात दिल्या सगळ्या धर्मांच्या. त्यामुळे थोडंसं आमच्याकडे थोडंसं जास्तीचं लक्ष इतर गोष्टी देतात त्या पद्धतीने द्यावं. खरं तर आजचं हे व्यासपीठ राजकीय नाही, हा प्रशासकीय कार्यक्रम आहे. नाहीतर बरंचसं काय खरं तर या ठिकाणी बोलण्यासारखं आहे. बराचसा उशीर झाला कार्यक्रमाला, नाहीतर पुढच्या एखाद्या कार्यक्रमात असंच बोलवा त्या ठिकाणी राजकीय बरंचसं काय बोलता येईल. आज या ठिकाणी आम्हाला बोलवलं, या ठिकाणी आमचा मानसन्मान केला आणि सगळ्यात महत्त्वाचं कोरेगावच्या वैभवामध्ये भर घालणाऱ्या या ठिकाणी इमारतीचं पायाभरणीचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला. त्याबद्दल या ठिकाणी महिती शिंदे साहेब यांना खूप खूप धन्यवाद देतो. आपल्या सर्वांनीच या ठिकाणी उपस्थिती दाखवली त्याबद्दल आपल्या सर्वांचं हार्दिक असं अभिनंदन करून थांबतो. जय हिंद, जय महाराज. महाराज की भारत माता की. आज कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये कोरेगाव शहराच्या वैभवात भर घालणारी आणि कोरेगाव मधल्या सर्व नागरिकांची गरज असणारी नूतन पंचायत समितीची इमारत जवळजवळ 23.5 कोटीची ही इमारत या जनसामान्यांच्या गरजेच्या इमारतीचं आज भूमिपूजन कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार आणि ज्यांच्याकडे आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या उपाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली. असे जननायक आमचे मित्र आदरणीय महेश शिंदे साहेब ज्यांनी आता मार्गदर्शन केलं, त्यांचे सहकारी मनोज दादा, या मतदारसंघाचे ज्येष्ठ सहकारी सुनीलजी खत्री साहेब, आमचे नेते या पंचायत समितीचे सभापती राहिलेले आदरणीय भीमराव काका, खरं तर सगळ्यांचीच नावं घेणं गरजेचं आहे, आदरणीय
माजी पंचायत समिती सदस्य, माजी जिल्हा परिषद सदस्य, कोरेगावच्या प्रथम नागरिक नगराध्यक्षा, त्यांचे सर्व नगरसेवक सहकारी, या मंचकावर उपस्थित ज्यांची जिल्हा नियोजन मंडळ समितीवर निवड झाली ते सर्व जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य, या ठिकाणी उपस्थित असलेले ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आता कार्यक्रम होतोय ते सातारा जिल्हा परिषद सदस्याचे उपमुख्य कार्यकारी आदरणीय घुले साहेब, या तालुक्याच्या BDO मॅडम, तहसीलदार, सर्व त्यांचे अधिकारी, या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले एक कोरेगाव विधानसभा मतदारसंघात आगळा वेगळा कार्यक्रम त्याचं प्रचार आणि प्रसिद्धी करण्यासाठी आलेले माझे सर्व पत्रकार बंधू, आज सावित्रीबाई फुलेंना आपण सगळ्यांनी नमन करून या कार्यक्रमाची सुरुवात केली. तर माझ्या सर्व सावित्रीच्या लेखी, माझ्या माता बहिणी, युवक वर्ग, ज्येष्ठ मार्गदर्शक, मनोज घोरपडे दादांनी सांगितलं ते खरं आहे की महेशदादा शिंदे गेल्या 4.5 वर्षापूर्वी कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणून निवडून अनेक चमत्कार झाला. साहेब बोलतात ते लोकांना आश्चर्य वाटत. मी पंचायत समिती सदस्य म्हणून काम केलं. माझ्या बायकोनं खटावची पंचायत समितीचे सभापती म्हणून काम केलं. आणि असंच आम्ही बसलो होतो. खटावची पंचायत समिती सभापतीची एकानं राजीनामा दिला. साहेब जिल्हा परिषद सदस्य होते. मला म्हणले दादा आपण ताईंना सभापती बनवायचं. मला वाटतं काय चेष्टेत म्हणते, आश्चर्य वाटतं. परंतु 14 सदस्यापैकी 12 सदस्य महेश शिंदेने एकत्र केलं आणि सुनीता धैर्यशील कदमांना त्या ठिकाणी सभापती बनवलं. असंच आम्ही फिरतोय. प्रत्येक गावात जाईल त्या ठिकाणी 1 कोटीचा अंतर्गत रस्ता, 1 कोटीचा अंतर्गत गटर, जल जीवन मिशन अंतर्गत हर घर जल, एक योजना अशी नाही की जिला कोट्यावधी रुपये लागतात. हे कोट्यावधी रुपये आणणं एवढं सोपं नाहीये. काय करतो असे बरेच जण म्हणत होते. परंतु माझ्या अंदाजाने एका कोरेगाव शहरामध्ये आपण फिरत असताना जवळजवळ 400 ते 500 कोटी रुपयाचा निधी प्रत्येक कोरेगाव शहरामध्ये आहे. मी आता बसलो तो चर्चा करत होतो. मी अधिकाऱ्यांना पण विचारतो. अधिकारी नेहमी म्हणत असतात की आम्हाला सकाळी 6:30 ते 7:30 वाजता जागावं लागतं, लवकर उठावं लागतं. मी म्हणतो हे काही नवीन मानकर. तर 6:30 5:30ला शिंदे साहेबांचा दरबार चालू आणि 6 ते 7 पर्यंत आल्या प्रत्येक नागरिकाचं काम त्या अधिकाऱ्यांना सांगायचं. आणि म्हणून अधिकारी मोठ्या उत्सुकतेनं, मोठ्या आत्मीयतेनं या ठिकाणी शिंदे साहेब जनतेच्या भल्याचं काम सांगतायत. म्हणून पहाटे ते फोन घेत असतायत. आपल्या सगळ्यांना, बऱ्याच जणांना त्याचा अनुभव आला. परंतु पंचायत समिती ही एक इमारत अशी आहे जिथं पंचायत समिती सदस्याने काम केलं की जनतेशी जोडलेले एक नाळ, जनतेचं प्रत्येक काम या ठिकाणी पंचायत समितीमध्ये असतं. प्रत्येक विभागाचं काम. आणि एका छताखाली आल्यानंतर त्या लोकांना धावपळ करावी लागत नाही. तालुक्याच्या कुठल्याही टोकातनं व्यक्ती आला तर त्याला एका ऑफिसमध्ये सगळे अधिकारी भेटले तर त्याचा दिवसाचं काम होऊन जातं. आणि मोठं काम या ठिकाणी महेशदादा शिंदेनी आज या ठिकाणी केलेलं. त्यामुळे सातारा जिल्ह्याच्या वतीने मी खरं तर त्यांना फार खूप धन्यवाद देतो. इमारत बघितला, आराखडा बघितला. मी पण बऱ्याच ठिकाणी जातो, बऱ्याच ठिकाणी बोलतो. परंतु सातारा जिल्ह्यामध्ये अशा प्रकारची इमारतीचा प्लॅन कुठे आहे? खरं तर हा प्लॅन महाराष्ट्र शासनाच्या टाईप डिझाईन मध्ये नाहीये. या प्लॅनला हाय पॉवर कमिटीची मंजुरी घेऊन या ठिकाणी 23 कोटीचा निधी साहेबांनी मंजूर करून आणली. आणि म्हणून आपण सुद्धा काम करणाऱ्याच्या पाठीवर
नरेंद्र मोदी हे नाव ही छबी जगात नाही गेली पाहिजे, तर भारत देशाचं नाव आणि भारत देशाची ओळख ही जगात गेली पाहिजे. तसं महेश शिंदे साहेबांचं पण त्यांच्या पावलापावल ठेवून काम आहे. ते म्हणते महेश शिंदेचं नाव नाही गेलं पाहिजे, तर कोरेगाव विधानसभेचं नाव गेलं पाहिजे. कोरेगाव विधानसभेला लोकांनी ओळखलं पाहिजे. आणि म्हणून मी काम करतोय. मला जनतेने डोक्यावर घेतलंय. कोण कुठला महेश शिंदे त्यांना असं आमदार केलेलं आहे. माझं देणे हे लोकांच्या पायाला हात लावून मला काम करायचं आहे. म्हणून शिंदे साहेब काम करतो. मला खात्री आहे की तुम्ही दिलेला आशीर्वाद, तुम्ही दिलेला ताकद या पुढेही वाया जाणार नाही. अजून मोठ्या ताकदीनं शिंदे साहेब काम करतील. मला या निमित्ताने एवढंच सांगेल की आता त्यांच्या हातामध्ये कृष्णा खोरेची चावी या महाराष्ट्र शासनानं दिली. म्हणून दादांनी मागणी केली की या ठिकाणी कोरेगाव मधून जरी कृष्णा नदी गेल्यास तरी कोरेगावच्या डोंगर कड्या कापरीचा भाग अजून सुद्धा पाण्यापासून वंचित, अजून सुद्धा पाणी कर. आणि मग कृष्णा नदीचं पाणी 150-200 किलोमीटर गेलं तरीही माझ्या कोरेगावच्या लोकांना, कोरेगावच्या डोंगरातल्या लोकांना पाणी का नाही मिळालं? काही लोकांनी कृष्णा खोरे महामंडळाचा उपाध्यक्षपद केला. ज्या ठिकाणी पाटबंधारे मंत्री राहिले त्यांनी या मतदारसंघाचं का काम केलं नाही? हा कुठेतरी प्रश्न आपल्या सगळ्यांच्या मनात पडला पाहिजे. आज बघता गेली 10 वर्षापासून नरेंद्र मोदी सरकार देशामध्ये काम करते. मोठाले रस्ते म्हणजे देश निर्माण करायचं काम या ठिकाणी आदरणीय नरेंद्र मोदी पंतप्रधान करतात. जनसामान्य सामान्य गरीब जनतेपर्यंत पोहोचणाऱ्या योजना या ठिकाणी केंद्र सरकार आणि राज्य सरकार करते. साहेब, आपल्या सरकारनं इथं बसलेल्या माझ्या माता भगिनींचा सन्मान केला. या ठिकाणी एसटी महामंडळ आणि त्यामार्फत आदरणीय मुख्यमंत्र्यांनी आणि त्यांच्या मंत्रिमंडळाने एसटी महामंडळामध्ये माझ्या माता भगिनींना 50% सवलत दिली. लोकांनी लगेच विरोधकांनी टीकेची झोड उठून की आता 50% माझ्या माता भगिनींना सवलत दिली. एसटी महामंडळ पहिलाच तोट्यात आहे, परंतु अजून तोट्यात आहे. परंतु मला सांगायला अभिमान आहे, नारी शक्तीचा सन्मान केला, नारी वंदन शक्ती आणि या माता भगिनींचा सन्मान केला महाराष्ट्र सरकारनं. आणि त्या ठिकाणी एसटी आमची आज कधी नव्हे ती नफ्यात आली, कधी माता भगिनींनी सुद्धा. साहेब, आपल्या शासनानं परवाच आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या वाढदिवसा दिवशी निर्णय घेत या महाराष्ट्रात इथून पुढे जन्माला आलेली मुलगी, या महाराष्ट्रात 1 जून पासून जी मुलगी जन्माला येईल, शिक्षण घेईल, त्या मुलीचं सगळं, मग वैमानिक असेल, शास्त्रज्ञ असेल, मेडिकल असेल, सगळ्या बाबतीचं मोफत शिक्षण यापुढे महाराष्ट्र सरकार करणार. यापुढे कुठल्याही गरीब मातेला, गरीब बापाला आता मुलगी डोक्याचा ताप होणार नाही, तर मुलगी लक्ष्मी लखपती होणार आहे. आणि तिच्या आशीर्वादाने आपलं एक घर नाही तर बापाच्या घराचं नाव तर रोशन करणार, परंतु सासऱ्याला गेल्यानंतर त्या ठिकाणच्या घराचं पण नाव रोशन करणार. अशा सर्वसामान्य जनतेला उपयोगी पडणाऱ्या योजना केंद्र सरकारच्या योजना आहेत, त्या साहेब बोलतीलच, महाराष्ट्र सरकारच्या योजना आहेत. अशा सगळ्या योजना पोहोचवायचं हे अधिकारी आणि कार्यकर्ते प्रामाणिकपणे काम करू. साहेबांना विनंती आहे, साहेब कृष्णा खोऱ्याच्या माध्यमातून आपण या कोरेगाव बरोबर आजूबाजूच्या वंचित क्षेत्राला इंच जमिनीला पाणी द्यायसाठी पुढाकार घ्यावा. आज मंत्रिपदाचा दर्जा आपल्याला मिळाला, परंतु जिल्ह्याच्या वतीने एवढं सांगतो, तिथे आपल्याला नुसता दर्जा नाही तर येणाऱ्या दुसऱ्या पंचवार्षिकमध्ये आपल्याला कॅबिनेट मंत्रिपदाची संधी मिळावी अशी विनंती करत आपल्या कोरेगाववासियांना करेल. आणि त्यासाठी जे काही द्यायचे आशीर्वाद आहेत ते आपण सगळ्यांनी द्यावेत अशी विनंती या ठिकाणी करतोय. आदरणीय नरेंद्र मोदी सर 24 तासाचे 18 तास या भारत देशाच्या जनतेसाठी काम करतात. त्यांनाही आपण सगळ्यांनी आशीर्वाद द्यावेत अशी विनंती या ठिकाणी करतो. या ठिकाणी आल्यानंतर एक चांगल्या कार्यक्रमाला उपस्थित राहतात, आपल्या सगळ्यांची चर्चा करता आली, आपल्या सगळ्यांची बोलता आला, माझे विचार आपल्यासमोर मांडतात आल्यानंतर सर्व प्रशासकीय लोकांनी
आमचा मान सन्मान केला, सगळ्यांना भेटता आलं, त्यांनी सगळ्यांचं आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. टाळ्या वाजवून साहेबांचा आपण सर्वांनी आभार मानायचे. कोरेगाव तालुक्याच्या क्षेत्रातील अत्यंत सुंदर अशी आणि महत्त्वाची ही पंचायत समितीची इमारत, त्याचा पायाभरणीचा कार्यक्रम. या कार्यक्रमाला उपस्थित असणारे भाजपाचे जिल्हाध्यक्ष धैर्यशीलदादा कदम, माझे सहकारी मित्र कराड उत्तरचे नेते मनोजदादा घोरपडे, जिल्हा बँकेचे संचालक आदरणीय सुनीलजी खत्री, तालुकाध्यक्ष संतोषाबा जाधव, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य माझे सहकारी मित्र राहुलदादा बर्गे, संजय गांधी निराधार योजनेचे तालुकाध्यक्ष आमच्या सगळ्यांचे मार्गदर्शक विजयभाऊ घोरपडे, आमचे दुसरे मार्गदर्शक कराड उत्तरचे नेते माजी पंचायत समितीचे सभापती विभराव काका पाटील, संजयजी साळुंखे, आमचे दुसरे नेते दत्तात्रय धुमाळ, कोरेगाव नगरीचे प्रथम नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य किरणनाना बर्गे, या आमच्या जिल्हा परिषदेचे अतिरिक्त कार्यकारी अधिकारी माझे सहकारी मित्र महादेवजी घुले साहेब, कोरेगावचे तहसीलदार संजयजी कोडे, आत्ताच्या गटविकास अधिकारी सुप्रियाजी चव्हाण, कार्यकारी अभियंता मोहसिनजी मोदी. आणि खऱ्या अर्थानं ही संकल्पना पहिल्यांदा माझ्याशी मी चर्चा केली ते आमच्या पूर्वीच्या व्हिडिओ क्रांती बोराटे, जिल्हा परिषदेच्या उपअभियंता रेहना मुल्ला, आदरणीय आंबेड साहेब, व्यासपीठावरती उपस्थित असणारे कोरेगावच्या नगराध्यक्ष दीपालीताई बर्गे, सुनीलदादा बर्गे, आमचे नेते जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राहुलभाऊ कदम, दुसरे आमचे नेते पोपटराव करपे, आपल्या सगळ्यांची तोफ. तर त्यांना आपण आज फारच उशीर झाल्यानं ऐकू शकतो नाही सांगितलं. सर पंचायत समितीचे माजी सदस्य विलास काका पवार, देवून काका पवार, राजून दादा वीर, रवींद्रजी गोतालजी, नवनाथदादा केजय, व्यासपीठावर उपस्थित असणारे संजयजी काटकर, आमचे ज्येष्ठ नेते सुरेश काका आफळे, युवा नेता निलेश यादव, आमचे दुसरे नेते हनुमंतराव जगदाळे, शाजी भोईटे, आमच्या सगळ्यांचे मार्गदर्शक किसनभाऊ सावंत, भरत साळुंखे, रवी माने, राज जगदाळे आणि कोरेगावचे सर्वच आमचे नगरसेवक, शहरातील सर्व प्रमुख आमचे मान्यवर, सगळ्यांची नावं घेणं गरजेचे असे प्रत्येक गावचे माझे प्रमुख मार्गदर्शक. या ठिकाणी 50% आरक्षण आहे आमचं हे ठामपणे दर्शवण्यासाठी उपस्थित असलेल्या या आमच्या महिला भगिनी आणि सर्व मान्यवर. पंचायत समितीची इमारत घुले साहेबांनी सांगितलं त्या पद्धतीनं शासनाचा एक प्रोटोटाईप आहे. आमच्या या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या पत्रकार मित्रांना मी आवर्जून सांगतो, आजपर्यंत पंचायत समितीची इमारत असू द्या, ग्रामपंचायतीची इमारत असू द्या, त्याला शासनाचा एक प्रोटोकॉल असतो. त्या प्रोटोकॉलच्या बाहेर तुम्हाला काम करता येतं, एक ठोकळा उभा करायचा आणि त्या ठोकळ्यातच माणसाने राहायचं अशा पद्धतीचं काम आतापर्यंत होत होतं. क्रांती बोराटे मॅडम ज्यावेळेला या ठिकाणी गटविकास अधिकारी होत्या आणि आमच्या नशिबानं चुकून आमदार झालो म्हणतात तर चुकून आमदार झालेला महेश शिंदे या ठिकाणी होता. कोरोनाचा काळ होता, पंचायत समितीचा कालावधी संपलेला होता आणि मॅडमच्या माझ्या हातात सगळी पंचायत समिती आलेली होती. प्रशासकीय अधिकारी काय करू शकतात? पाऊस पडत होता, मॅडमने मला सांगितलं साहेब माझी अशा अवस्था आहे, काय करणार ते सांगा. आजपर्यंत मी प्रत्येकाच्या मागे लागले पण कुणीच मला मदत केली नाही. आज सगळं दप्तर आमचं भिजतंय
आणि कुठलंही प्रशासकीय काम या तालुक्याचं होऊ शकत नाही. आज एखादं काम व्हायचं असेल, जे काम एका दिवसात झालं पाहिजे त्याला 10-10 दिवस 20-20 दिवस लागत आहे. कारण एक कार्यालय इथं दुसरं कार्यालय तिथं, इतकी भयानक परिस्थिती आहे. साहेब तुम्ही काहीतरी केलं पाहिजे. त्याच्यानंतर घोले साहेबांच्या आमच्या मिटिंग झाल्या. 100% प्रशासकीय इमारत उभं करायचं ठरली, पण प्रशासकीय इमारत ही कोरेगाव शहरामध्ये होणार होती. त्याचं मला फार टेन्शन होतं. कारण ही नगरपालिका, ही नगर परिषद फार श्रीमंत लोकांची आहे. इथं मस्त सगळी कंपनी आमचे नगरसेवक खूप श्रीमंत नगरसेवक आहेत. माझ्या आमदाराच्या 100 पट निधी आणलेले हे आमचे नगरसेवक आहेत. माझ्या आमदारापेक्षा मोठ्या दर्जाचे आमचे नगरसेवक आहेत. विचारा प्रत्येक नगरसेवकाचा निधी किती पडलाय बघा कशा असतात. प्रत्येक काय बोलतात का बघा, 80 कोटी त्यांच्या प्रभागात निधी पडलेला आहे. आणि नुसता डिक्लेअर झालेला नाही, तर कामं पूर्ण झालेले असले आमचे मजबूत नगरसेवक आहेत. आता ह्यांच्या नादाला लागायचं, तालुक्यातल्या लोकांनी म्हणलं तर आपली इमारत त्याच दर्जाची झाली पाहिजे. आता आपण येणार तिकडून, आपण एखाद्या घोराड्यात बसणार आणि हे स्टाईल इमारत पलीकडं बसणार. आमचं पण पंचायत समिती सदस्य काय कमी लोक आहे. ठरलं सुंदर इमारत बांधायची, पण प्रशासन आले. घुले साहेब म्हणले, साहेब 15 कोटीच्या वर जायचं असेल तर हाय पॉवर कमिटीत जावं लागेल. आता हाय पॉवर कमिटी असणार कोण? मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री. अरे तिने जर आमच्यावर प्रचंड प्रेम करणारी लोक या ठिकाणी. आम्ही सांगत नाही खाण्याच्या दाढी खात गेला की 1000 कोटी कधी बाहेर येतात कळतच नाही. देवेंद्र फडणवीसांनी नुसतं स्मित हास्य केलं तर माणसाचं नाही, त्या भागाचं आयुष्य उज्ज्वल होत असतं हे स्मित हास्य असतं. पण ते सामान्य जनतेसाठी असतं. आणि सहज हास्य केलं तर भल्या भल्याचं जीवन उद्ध्वस्त होतं. त्याला आपण बघितलेलं आहे. असा मजबूत नेता देवेंद्र फडणवीस आमच्या बरोबर. गिरीश महाजन साहेब आम्ही बरोबरच होतो. आणि PWDचे मंत्री आणि मी, आम्ही दोघांनी मिळून त्या सगळं काम केलं. हे सगळ्या दुनियेला माहिती. त्यामुळे मंत्री पण आम्ही सगळे एकत्रच काम केलंय. 2.5 वर्ष टॅक्स करतो आम्ही, टॅक्स काम केलं. त्याच्यामुळे हे सगळे मित्र दोन्ही जागा ओपन होती. मी घुले साहेबांना म्हणलं, साहेब तयार करा. आर्किटेक्ट अनिल बेंद्रे आणि तुषार पाटील अत्यंत चांगले आर्किटेक्ट आहेत, पुण्याचे आर्किटेक्ट आहेत. त्यांना मी सांगितलं की बाबा त्यांना आपण बोलवून घेऊया आणि याचं डिझाईन करायला. साहेब म्हणले घ्या. आम्ही बसलो. बोराटे मॅडमनी त्यांना मानलं पाहिजे, चिकाटी सोडली नाही. कधी आमच्या आर्किटेक्टने तिकडं फोन केला असेल नसेल, पण त्यांनी त्याचा इच्छा पुरवला. त्यांना अभिप्रेत असणारा किती जागा पाहिजे. 10 आमच्या सगळ्यांच्या मिटिंग झाल्या. कसा एरिया पाहिजे, कशा पद्धतीनं आयडियल पंचायत समिती उभी केली पाहिजे, अशा पद्धतीचं डिझाईन आज घुले साहेब असतील, बोराटे मॅडम असतील, या सगळ्यांनी, आमच्या बांधकामचे सगळे त्याकाळचे अधिकारी असतील, या सगळ्यांनी एकत्र बसून आमच्या सगळ्यांचा विचार घेऊन त्या ठिकाणी डिझाईन तयार केलं. आज हे डिझाईन जर तुम्ही पाहिलं तर हे डिझाईन मला वाटतं खत्री साहेब म्हणजे व्हाईट हाऊसच आहे. अरे व्हाईट हाऊस पेक्षा भारी आहे. आपण कुठे बघायला जाणार आहे व्हाईट हाऊस कसं आहे म्हणताना व्हाईट हाऊस फालतोय याच्यापेक्षा भारी. एक नंबर डिझाईन त्यातून बाहेर पडलं. प्रशासन, आर्किटेक्ट आणि आमचे सगळे जे अधिकारी आहेत ते एकत्र आल्यानंतर काय होऊ शकतं ते आज कोरेगावमध्ये आपण पाहताय. आमची फाईल वर गेली. महाजन साहेबांना सांगितलं हायकोर्ट कमिटीमध्ये आहे. साहेब म्हणले 1 मिनिटात देतो. चीफ सेक्रेटरीला भेटलो. त्यांना सांगितलं सर म्हणले तुमचा आहे. मला CM साहेबांचा फोन आलाय, मी करून देणार आहे. इमिडिएटली फाईल सँक्शन झाली आणि या ठिकाणी 23 कोटी 50 लाख रुपयाची ही जी फाईल मंजूर झाली. याच्यामध्ये साधारणतः मुख्य इमारत आहे 65,000 स्क्वेअर फूटची इमारत. 65,000 स्क्वेअर फूटची इमारत बांधतोय आपण. सुंदर असं गेट. आपण पहिल्यांदाच म्हणले कोरेगावच्या नादाला लागायचं गेट कोणत्या लायकीचं पाहिजे. सुंदर असं गेट या ठिकाणी करतोय. अंतर्गत रस्ता पूर्ण कॉन्क्रिटीकरण आहे. समोर आपण सुंदर असा एक स्टॉप करतोय. गावातून येणारी जी लोक आहेत त्यांची बस या ठिकाणी थांबली पाहिजे, पण या ठिकाणी आत येणारा बसचा थांबा या ठिकाणी करतो. इमारतीचं इलेक्ट्रिफिकेशन असू द्या. या इमारतीला सेपरेट ट्रान्सफॉर्मर आपण घेतोय. त्याच्यानंतर जर कुठं आग लागली काही झालं
तर त्या ठिकाणी फायर फायटिंगची अद्यावत अशी यंत्रणा आपण या ठिकाणी बसवतोय. आणि जे अपंग आहे, जे वृद्ध आहे, त्यांना वर जाता येणार नाहीये, ज्यांना त्रास होतो अशा लोकांना वर नेण्यासाठीचे रॅम्प पण केलेले आहेत आणि वर जाण्यासाठीच्या सुंदर अशा लिफ्ट या ठिकाणी बसवायचे हा निधी या ठिकाणी आलेला आहे. आता आमच्या सुप्रिया चव्हाण व्हिडिओनी सांगितलं की साहेब आपल्याला फर्निचर लागेल. मॅडम हक्का हत्ती आणलाय, त्याला झूल घालायला किती वेळ लागतो? 5 मिनिट काही करू नका. 5,000 कोटी रुपये आपण असे लागू, काळजी करायची कारण नाही. त्यामुळं पहिल्यांदा इमारत आपल्याला पूर्ण केली पाहिजे. जे लोक आज आमच्या मंडईची इमारत बांधतायत त्यांनाच हे काम मिळालेलं आहे. मी त्यांना सांगितलंय साहेब 24 महिने आपले प्रशासकीय आहेत. आमच्या कोरेगाव मतदारसंघातले हे मोजून 7च महिने आहेत. 7व्या महिन्याला इमारत पूर्ण करून दाखवू हा शब्द मी तुम्हाला सांगायला या पंचायत समितीमध्ये वेगवेगळे विभाग आहेत. 13 विभाग आहेत. तुम्ही विचार करा 13 विभागांचं काम एकत्र झालं पाहिजे. आमचे माजी पंचायत समिती सदस्य सगळे या ठिकाणी आले. त्यांचा या ठिकाणी सत्कार झाला. आमचा सत्कार करायची गरज नाही म्हणून आम्ही प्रशासनाला सांगितलं होतं. कारण या इमारतीचे खरंच स्वप्न पाहिलेले जर कोण असतील तर आमचे माजी पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य आहेत. तरी भीमराव काका या कोरेगावची सेवा तुम्ही सगळ्यांनी केलेली आहे. यथाशक्ती जेवढं शक्य आहे तेवढं या कोरेगाव तालुक्याला देण्यासाठीचं काम तुम्ही या ठिकाणी केलेलं आहे. स्वर्गीय शंकरराव अण्णा असतील, आमच्या माजी आमदार शालिनीताई पाटील असतील, या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली कोरेगावचं नाव उंच करण्याचा प्रयत्न आपण सगळ्यांनी या ठिकाणी केला. आजपर्यंत ही वास्तू ही नुसती वास्तू नव्हती तर हे लोकशाहीचं मंदिर म्हणून आपण सगळ्यांनी जपलं. त्याबद्दल आपण सर्वांना मी धन्यवाद देतो. आपण जे कार्य केलं अत्युच्च कार्य होतं, पण आता त्याच्या पुढचं कार्य पुढच्या पिढीनं केलं पाहिजे. त्याच्यासाठी ही सगळी कार्यालय 13 कार्यालय एकत्र आणायचे. साधारणतः 131 कर्मचारी या ठिकाणी काम करत आहेत. एवढ्या तालुक्याचा, कोरेगाव तालुक्याचा पसारा या ठिकाणी आपल्याला सांभाळायचे. आदर्श काम झालं पाहिजे. एका दिवसात त्या ठिकाणी निर्णय झाले पाहिजे. आणि महत्वाची गोष्ट, कर्मचारी जर एका छत्राखाली व्हिडिओच्या अंडर असतील, सगळे जर तुमचे जर प्रमुख, खाते प्रमुख एकत्र असतील तर फटफट फटफट लोकांचे निर्णय होऊ शकतील. याच्यासाठी सगळे एकत्र बसण्यासाठी 131 कर्मचारी आज आमच्याकडे काम करत आहेत. साधारणतः या पंचायत समितीमध्ये आजपर्यंत साधारणतः 116 पंचायत समिती सदस्यांनी काम केलंय. स्वातंत्र्यापासून आजपर्यंत 116 पंचायत समिती सदस्यांनी या ठिकाणी काम केलंय. आणि प्रशासक 2 वेळा या ठिकाणी आलेले आहेत. एवढा प्रचंड विस्तार असणारी ही पंचायत समिती आहे, ज्याच्यामध्ये सामान्य माणूस केंद्रबिंदू धरून या ठिकाणी काम होतं. आणि चव्हाण साहेबांना अभिप्रेत असणारा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून निर्माण होणारी, नेतृत्व करणारी ही इमारत, हे मंदिर आज या ठिकाणी आपण पूर्ण करतोय. त्याचा मला या ठिकाणी सार्थ अभिमान आहे. खऱ्या अर्थानं कोरेगाव मतदारसंघामध्ये काम करत असताना आपण पहिल्यांदा इन्फ्रास्ट्रक्चरवरती काम करायला सुरुवात केली. प्रत्येक गावामध्ये कोट्यावधीचे निधी दिले. सातारा रोड सारख्या ठिकाणी 25 कोटी रुपयाचा निधी त्या ठिकाणी दिला. आता संपूर्ण सातारा रोड कॉन्क्रिटीकरण होत आहे. जळगावचे आबा बसले, परवा तुझ्या बाबांचं त्या ठिकाणी वर्षश्राद्ध झालं. सगळा तालुका त्या ठिकाणी आला होता. सगळ्यांनी पाहिलं बाबांच्या दारापुरचा रस्ता हा पुण्या मुंबईपेक्षा उच्च दर्जाचा रस्ता मी त्या ठिकाणी बांधलेला सगळ्यांनी पाहिलाय. सगळ्या तालुक्यामध्ये जिथं मागेल त्या ठिकाणी कॉन्क्रीटचे सुंदर रस्ते, की गावाच्या गावात सुंदर करायचं काम टप्प्याटप्प्याने या ठिकाणी केलेलं आहे. परवाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन झालं. म्हणत जर तुम्ही आणि जायचं झालं, तुम्ही दोघांनी या ठिकाणी उल्लेख केला. अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये कोरेगाव मतदारसंघाला काय मिळालं? विठामध्ये सांगतो 1240 कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी आपल्याला मिळाला. कुठेही वाचत नाही, कुठेही काही नव्हतं. 5 दिवसामध्ये एक टेंडर निघतंय. त्याच्यामध्ये कोरेगाव पासून जळगाव, पळशी ते दोस्ती धावल्या
कोरेगावकरणाचे टेंडर आम्ही काढतोय. अत्युच्च दर्जाचा कॉन्क्रीटचा 4 लेन रस्ता आता पळशीपर्यंत होणार आहे. देऊर पासून जर एखाद्याला कोरेगावला यायचं असेल तर 12 ते 15 मिनिटांमध्ये तो कोरेगावमध्ये आला पाहिजे, अशा पद्धतीचं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे. कोरेगाव तालुक्याची भौगोलिकता जपली पाहिजे. कोरेगाव तालुका जरी 3 ठिकाणी विभागला गेला असेल तर कोरेगाव तालुक्याची अस्मिता टिकली पाहिजे, त्याचं अस्तित्व टिकलं पाहिजे. म्हणून कोरेगाव रहमतपूर रस्त्याला सुमारे 225 कोटी रुपयाचा निधी देऊन 4 लेन कॉन्क्रिटीकरणाला पुढच्या 1 ते 1.5 महिन्यामध्ये आम्ही सुरुवात करतोय. आम्हाला कोरेगाव शहर हे संपूर्ण जिल्ह्यातल्या प्रमुख शहरांना जोडायचे. साताऱ्याला आम्ही जोडलो गेलोय, इकडं दहिवडीला जोडलो गेलोय, पण आता आम्हाला पुढच्या टप्प्यामध्ये इथनं फलटणला जोडलं गेलं पाहिजे. त्याच्या 50% काम पूर्ण करण्यासाठीचा पहिला टप्पा परवा दिवशी आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी या ठिकाणी निधी दिला. सुमारे 650 कोटी रुपयाचा निधी इथून चिलेवाडी 4 लेन कॉन्क्रिटीकरणाला तो निधी मिळालाय. जून मध्ये याचा टेंडर होऊन ते काम चालू होणार आहे. म्हणजे प्रमुख सगळे रस्ते कॉन्क्रिटीकरणाचे या ठिकाणी आम्ही करायचं काम करतोय. एका बाजूला रस्ते करतोय, दुसऱ्या बाजूला पाणी सगळीकडे पोहोचलं पाहिजे यासाठी प्रामाणिक काम करतोय. मी अभिमानानं सांगतो, कोरेगाव मतदारसंघातलं प्रत्येक गाव आज कुठल्या ना कुठल्या धरणाच्या कारणामध्ये जाऊन बसलोय. स्वतःच्या हक्काचं पाणी प्रत्येक गावाला द्यायचं काम महिशिंदर या ठिकाणी केलेलं आहे. आज हेच काम बघून आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी माझ्यावरती कृष्णा खोरे महामंडळाच्या उपाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली. मी साहेबांना म्हटलं, साहेब फडणवीस साहेब ज्यावेळेला मुख्यमंत्री होते त्यावेळेला त्यांनी विशेष लक्ष घालून आज खटाव आणि मानचा दुष्काळ मिटवायचं काम त्या ठिकाणी केलं. लक्ष्मणराव इनामदारांचा सिंचन योजनेसारखी योजना या ठिकाणी खटाव आणि मानचा दुष्काळ त्या ठिकाणी दुरुस्त केला. हे आम्ही काम 2016 मध्ये केलं होतं, त्यावेळेला मी आमदार नव्हतो. पण आता ही योजना विस्तारली पाहिजे. ही योजना विस्तारण्यासाठी पुन्हा एकदा मी देवेंद्र फडणवीस साहेबांना आणि एकनाथ शिंदे साहेबांना भेटलो. त्यांना सांगितलं, साहेब तुम्ही तिकडचा दुष्काळ मिटवलाय, या कोरेगाव तालुक्याचा दुष्काळ कसा मिटणार. त्यावेळेला मी त्यांना सांगितलं, साहेब आपण जिल्ह्याच्या पाणी वाटपाचा फेरनियोजनाचा आढावा घ्या आणि या आढाव्यातून आम्हाला पाणी द्या. या कोरेगावची जनता तहानलेली आहे. 22 पुनर्वसन अंगावरती घेतलेली आहे. खऱ्या अर्थानं त्या कुणीनं केला असेल या महाराष्ट्रामध्ये तर तो कोरेगाव तालुक्यानं केलाय. हे मी पहिल्यांदा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना या ठिकाणी पटवून देऊ शकलो. म्हणून इतिहासात पहिल्यांदा असं घडलं आणि कोरेगाव मतदारसंघाला 2 TMC पाणी या ठिकाणी मिळालं. काल सर्वे झाला, भाऊ तुम्ही सगळे होता भाडेखोऱ्यातले सगळे लोक आनंदाने त्या ठिकाणी नाचत आले होते. हेच पाणी तुमच्या दोघांसाठी कोरेगाव उत्तरमध्ये भीमराव काका त्या ठिकाणी चाललेलं आहे. तुमच्यासाठी आम्ही तिथली 6 गावं या घेतलेली आहे. हे पाणी पूर्णपणे डोंगराच्या कडेला जाणार आहे आणि कोरेगाव तालुक्यातल्या या दुष्काळी जनतेला 2.5 TMC पाणी या ठिकाणी आपलं उपलब्ध झालेलं आहे. हेच पाणी मलवडेवाडीच्या तलावात जाऊन आमच्या तळ्याच्या तलावात जाणार आहे. पळशी, गुजरवाडी, देऊर ही गावं त्याच्यात भिजणार आहे. त्यामुळे तिथं अडचण नाही आहे. याचा भविष्यात विस्तार करून आपण तिकडची बाकीची जी गावं राहतायत ती गावं आपण घेण्याचा प्रयत्न करतोय. आज तुम्हाला सांगतो, आमच्या आरबवाडी, दुधानवाडी आणि बनवडी ह्या गावांची अवस्था वाईट आहे. खामकरवाडी, आंबोळीची अवस्था वाईट आहे. पिंपोळीची अवस्था वाईट आहे. मी अभिमानाने सांगतो, मागच्या शुक्रवारी राज्य सरकारनं आरबवाडी धरणामध्ये पाणी टाकण्यासाठी प्रशासकीय मंजुरी या ठिकाणी आम्हाला दिलेली आहे. हे फार मोठा निर्णय आज राज्य सरकारने घेतलेला आहे. त्याच्या माध्यमातून आता पुढचे टेंडर होतील, सगळ्या गोष्टी होतील आणि तिथलं पण दुष्काळ होते. हे 100% सगळीकडे पाणी पोचवायचं काम आम्ही या ठिकाणी करतोय. रस्ते देतोय, पाणी देतोय, कारखानदारी या ठिकाणी उभं करायचं काम करतोय. पण हे सगळं करत असताना सामान्य माणूस हा विकासाचा केंद्रबिंदू राहिला पाहिजे याचा मात्र आम्हाला विसर पडत नाहीये. एका बाजूला आम्ही संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून विजयराव घोरपडेंना सन्मान या ठिकाणी राज्य सरकारनं केला. त्यांच्याबरोबर युवकांची फळी दिली. त्या फळीनं आज गुले साहेब तुम्हाला सांगतो विक्रमी काम केलं.
आणि खऱ्या अर्थानं कोरेगावातल्या सामान्य जनतेला न्याय द्यायचं काम केलं. 1600 प्रकरण या ठिकाणी संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून मंजूर करून त्या जनतेला न्याय देण्याची भूमिका या ठिकाणी केली. हे प्रत्येकाला ताकद द्यायचं काम या ठिकाणी होतंय. मागे त्याला आपण या ठिकाणी पानंद रस्ते देतोय, शेतकऱ्याच्या बांधावरती जाणारे रस्ते आपण स्वखर्चाने करतोय. अशा पद्धतीचा चोफे विकास आपण कोरेगावमध्ये करतोय. आज ही जी प्रशासकीय इमारतीचं या ठिकाणी उद्घाटन होतंय, या ठिकाणी त्याचं भूमिपूजन होतंय. ही इमारत आपल्या सगळ्यांच्या लोकशाहीचं मंदिर या ठिकाणी उभं राहतंय. देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदींना अभिप्रेत असणारं राष्ट्र घडवायचंय आणि त्यांना अभिप्रेत असणारा मतदारसंघ घडवण्यासाठी आपण या ठिकाणी काम करतोय. हे राज्य पुढे नेण्यासाठी आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा हे तिघं मिळून रात्रंदिवस काम करतायत. त्याच पद्धतीचं काम, त्यांना साजेस असं काम, या राज्य सरकारला अभिप्रेत असणारं काम या मतदारसंघामध्ये होतंय. याचा मला साथ अभिमान आहे. आज आमचे तहसीलदार संजयजी कोडे असू द्या, आमचे प्रांत असू द्या, आमचं पोलीस प्रशासन असू द्या, अत्यंत चोखपणे आणि चांगलं काम करतायत. एका बाजूला प्रशासन चांगलं काम करतंय, दुसऱ्या बाजूला शासन चांगलं काम करतंय. या ठिकाणी आपण सगळे थोड्या मोठ्या संख्येने आजच्या या प्रशासकीय इमारतीच्या भूमिपूजन प्रसंगी आलात, त्याबद्दल आपणा सर्वांना या ठिकाणी खूप खूप धन्यवाद देतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी. आज आंतरराष्ट्रीय दर्जाच्या दुर्गम पंचायत समितीचा उद्घाटन शुभारंभ, या प्रसंगी आभाराची जबाबदारी माझ्यावाली. खरं तर सर्वच व्यासपीठावरील मान्यवरांनी आमदार साहेबांच्याकडून व्हिडिओ मॅटनं अपेक्षा व्यक्त केल्या की पंचायत समितीची ही इमारत लवकर उभी व्हावी. दादा, कोरेगाव मतदारसंघ हा विकास निधीच्या बाबतीत तर आता इतिहास करतच आहे, पण इथल्या प्रत्येक प्रशासकीय कामांच्या गतीचा सुद्धा इतिहास हा जिल्ह्यात नाही महाराष्ट्रात होत असेल. कारण इथं होणाऱ्या झपाट्यानं ज्या इमारती माणसांना दिसायला लागल्या, कारण साहेब स्वतः जातीने तितका पाठपुरावा करतात. जाता येता त्या इमारतीच्यावर निरीक्षण असतं, प्रत्येक गोष्टीला इथं सॉर्ट असतो आणि ह्या गतीमुळंच नक्कीच साहेब म्हणतायत ज्या पद्धतीने की ही पंचायत समितीची इमारत ही 7 महिन्यात पूर्ण नक्की होईल. आपण शेतकऱ्यांचा विचार करून साहेब हा जो पंचायत समितीचा दर्जा उंचवण्यासाठी जो निर्णय घेतला, खऱ्या अर्थी साहेब आज नरेंद्रभाई मोदी जसे केंद्रामध्ये गॅरंटी आहे त्यांची, तशी ह्या मतदारसंघामध्ये साहेब आता आपली गॅरंटी आहे, आमदार महेश शिंदेची गॅरंटी आहे, असं सर्वसामान्यांच्यातून नक्कीच ही भावना व्यक्त होत आहे. आज खरं तर आभार मानण्यासाठीच मी तो उभं राहिलेला आहे, जास्त काही बोलणार नाही. या शुभप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार महेशदादा शिंदे साहेब, उपाध्यक्ष कृष्णा खोरे विकास महामंडळ, त्याचप्रमाणे आमचे जिल्हाध्यक्ष धैर्यशीलदादा कदम असतील, मनोजदादा घुरपडे असतील, सुनील खत्री साहेब असतील, माधव घुले साहेब असतील, संगमेश्वर कोडे साहेब, तहसीलदार आमचे क्रांती बोराडे मॅडम, सुप्रिया चव्हाण, गट विकास अधिकारी मोदी साहेब, कार्यकारी अभियंता बांधकाम, सर्व जिल्हा परिषद सदस्य, सर्व पंचायत समिती सदस्य, नगरसेवक नगरसेविका, सर्व सरपंच उपसरपंच सदस्य, ज्येष्ठ नेते, आमच्या सर्व आशा सेविका, अंगणवाडी सेविका, पत्रकार बंधू, पंचायत समिती, या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. इथं स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे, त्यांनी सगळ्यांनी त्याचा आपल्या भागातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक बातम्या पाहण्यासाठी आमच्या सह्याद्री वेध YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.